मदामा साहित्य मंडळाची परंपरा 2002 पासून सुरू झालेली आहे. आता हे 10वं साहित्य संमेलन आपण 25 डिसेंबर रोजी सोलापूरमध्ये बालाजी सरोवरच्या सभागृहात आपण घेत आहोत. मदामा साहित्य मंडळी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम याचे सर्व सदस्य, आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर राजा मानेजी, त्याचप्रमाणे पद्माकर कुलकर्णीजी, आमचे कल्याणराव शिंदे, प्रशांत जोशी, सर्व पत्रकार संघाचे बंधू भगिनी उपस्थित असताना त्यांनी मला विनंती केली की या वर्षाचं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद आपणच घ्यावं आणि म्हणून 25 डिसेंबर मनोरमा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे मी स्वीकारलेलं आहे. अध्यक्ष या नात्यानं 25 डिसेंबर रोजीच्या साहित्य संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मान्य विश्वास पाटीलजी यांना विनंती केली होती. त्यांनी ती मान्य केलेली आहे. त्याचबरोबर माजी अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष मान्य रवींद्र शोभरेजी नागपूरवरून येत आहेत. गोव्यावरून माननीय सावंत साहेब जे गोवा मराठी अकॅडमीचं काम बघतात, अनिल सावंत साहेब, तर ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याचे माननीय प्रकाश महानवरजी, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील जे सर्व प्रशासकीय मान्यवर अधिकारी आहेत त्यांनाही आम्ही विनंती केली आहे की त्यांनी आपल्या सोयीनुसार, कारण साहित्य संमेलन सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत हे चालणार आहे. दिवसभरामध्ये 8 सत्र त्या ठिकाणी आहे. यामध्ये आम्ही ज्यांना पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्कारांच्या वितरणासोबत माननीय मिलिंद जोशी साहेब हे अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या सोबतच पुण्याच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून कामकाज पाहणारे आमच्या सुनीतराजे पवार मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी लाखे साहेब जे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जो एरिया आहे त्याची आमची जी शाखा आहे मसापची, त्याचे ते अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात. या कार्यक्रमासाठी बेळगाव असेल, मुंबई असेल, गोवा असेल, या विविध क्षेत्रातून मान्यवर येणार आहेत. ज्यांना पुरस्कार दिलेला आहे या पुरस्कारामध्ये सोलापूरचेच असलेले कविता रत्न माननीय वैभव जोशी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम मनोरमा साहित्य मंडळीमार्फत होणार आहे. त्याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार माननीय अनिलजी सामंत गोवा यांना आपण प्रदान करत आहोत. त्याचबरोबर या पुरस्कारामध्ये पुण्या आकाशवाणीच्या माननीय शिल्पा देशपांडे, अपूर्वा जोशी, त्याचबरोबर आपण निळकंठ कदम ज्येष्ठ साहित्य समीक्षक आहेत, संदीप काळे हे सकाळचे पत्रकार, प्रकाशक, लेखक, सोलापूरच्या मातीमध्ये रुळलेले आणि आता अतिशय चांगल्या प्रकारे साहित्यिक, साहित्य सेवा, विद्यापीठ काम करणारे आमचे शिवाजीराव शिंदे यांनाही आम्ही डॉक्टर शिवाजी शिंदे यांनाही पुरस्कार आम्ही सन्मानित केलेला आहे. सुनील साळुंके जे नवोदित साहित्यिक आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करत आहोत. अंजली करंजकर ज्यांनी ज्ञानेश्वरीवर कामकाज केलेलं आहे त्यांना या ठिकाणी आपण पुरस्काराने सन्मानित करत आहोत. एकूण 9 पुरस्कार विविध क्षेत्रातील साहित्यिक मंडळी म्हणून आपण या ठिकाणी देत आहोत. या पुरस्कार वितरणाबरोबरच डॉक्टर मनीषा अतुल या नागपूरवरून खास या साहित्य संमेलनासाठी पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे अनुराधा देशमुख या हिंगोलीवरून कविता सादर करण्यासाठी येत आहेत. ठाण्यावरून या ठिकाणी सुजाता जाधव मॅडम या ठिकाणी येत आहेत. विश्वास पाटील यांच्यासोबत ठाण्यावरून प्रकाश किरणजी एले हे सुद्धा कवी आणि लेखक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. एक भरगच्च मेजवानी सोलापूरच्या साहित्य क्षेत्रातील मंडळीबरोबर सोलापुरातील जी दिग्गज साहित्यिक मंडळी गेले 3 दशकं आमच्या साहित्य सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतात. बदिउजमा बिराज असतील, चारिताजी चौडेकर असतील, गोविंद काळेजी असतील, आमचे मित्र कटकदोंड साहेब असतील, याचबरोबर आमच्या कवयित्री श्रुतिश्री वनवारकर मॅडम,
वंदना कुलकर्णीजी, स्मिता पाटीलजी या बरोबरच मनोरमा निवड समितीचे सदस्य आणि अध्यक्ष माननीय राजशेखर शिंदेजी, त्यांच्याबरोबर नेहमी त्यांना धांडोळा घेऊन उभ्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील साहित्यिकांचा धांडोळा घेणाऱ्या कविता मुरुमकरजी, मनोरमा या साहित्य मंडळाच्या स्वागताध्यक्ष सौ शोभाताई मोरे, कार्याध्यक्ष अस्मिताई गायकवाड, ॲडव्होकेट सुरेश गायकवाडजी, मनोरमाचे सर्व साहित्यिक मंडळी मसापाचे असतील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे असतील, कारण हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. मी जरी अध्यक्ष असलो तरी माझ्यासोबत आमचे मनोरमा परिवाराच्या साहित्य मंडळातील त्याचबरोबर साहित्य परिषदेतील सर्वांचं मार्गदर्शन सहकार्य हे गेले 30-40 दिवस लागत आहे. आणि या सर्वांच्या स्वागतासाठी आमचे राजेंद्र मित्र राजेंद्र भोसले हे सुद्धा सुरुवातीला अनेक कार्यक्रमापासून आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. विविध कार्यक्रमाची रेलचेल या निमित्तानं सोलापूरच्या साहित्यिकांना आहे. याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगेन की 50 वर्षापूर्वी माननीय रामदासजी फुटाणे यांनी एक पिक्चर या ठिकाणी केला होता. सुरुवातीला सामना या पिक्चरचं बऱ्यापैकी काही आर्थिक उत्पन्न होत नव्हतं, अडचणी होत्या, पण हळूहळू सामना एवढा गाजला की आज 50 वर्षानंतर सुद्धा त्याची क्रेज काही कमी होत नाही. आणि 50 वर्षापूर्वीचा सामन्यातले काही क्लिप्स आणि आजची राजकीय परिस्थिती कशा अनुषंगानं आपल्याला पाहायला मिळेल, ही जुगलबंदी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या निश्चितपणे सामन्याबद्दल सुद्धा आपल्याला एक आश्चर्य होईल. विश्वास पाटील साहेबांची सुद्धा जी साहित्यिक वाटचाल आहे त्यांची प्रकट मुलाखत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे वैभव जोशी यांची मुलाखत आहे, रामदास फुटाणेंची मुलाखत आहे, बरगतचा कार्यक्रम आहे. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण या सर्वांबरोबर काव्य मैफिल जी आहे, ज्यांची नावं मी घेतली, त्यातील बरीचशी मंडळी ही आपल्या कविता साजऱ्या करणार आहेत. तर या कविता सादर करत असताना आपण सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. परिसंवादामध्ये महत्त्वाचे विषय गोमांतकीय मराठी कशी असेल यासंबंधी अनिल सामंतजी बोलणार आहेत. 3 लँग्वेज फॉर्म्युला संबंधी प्रदीप मोरे त्या ठिकाणी बोलणार आहेत. डॉक्टर दास त्या ठिकाणी आहेत. वडरबाळकर मॅडम सोलापूरच्या तयार झालेले आहेत. सोलापूरचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांना माझी एक विनंती म्हणण्यापेक्षा मी एक त्यांना आव्हान करतो की आपलं जरी सहभागामध्ये नाव किंवा आम्ही पोहोचायला कमी पडतो, कारण आमची यंत्रणा तोकडी आहे, पण आपण या निवेदनाद्वारे या कार्यक्रमासाठी सकाळी 9:30 ते 7:30 वेळ देऊन आपण या संपूर्ण साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा. सोलापूरची साहित्य परंपरा ही फार मोठी आहे. या परंपरेच्या माध्यमातून आपण ही रसिक श्रोते म्हणून आमंत्रित आहात. मनोरमा परिवाराचे सर्व ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, सर्व पत्रकार बंधू भगिनी जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, जे या माझ्या निवेदनातून ऐकतील, त्यांना माझी विनंती आहे की स्वतंत्र व्यवस्था पत्रकार बंधूंसाठी केलेली आहे, तर त्यांनी या कार्यक्रमास आवर्जून सहपरिवार यावं अशी विनंती या ठिकाणी त्यांना करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना एक माहिती म्हणून देऊ इच्छितो की मनोरमा परिवाराचे आधारस्तंभ आणि आम्हाला नेहमी मुंबई पुन्हा कुठे असे मार्गदर्शन करणारे माननीय राजा माने साहेब हे आज या ठिकाणी वारंवार दररोज पत्रकारितेच्या माध्यमातून असो किंवा तयारी कुठेपर्यंत आली, काय झालं, बारक्या सूचना. जयू भटकरजी ठाण्यावरून मीडिया कन्सल्टंट म्हणून येणार आहेत. प्रकाश पायगुडे पूर्वी बसावर कार्यरत होते, त्यांचे चिरंजीव आदिश पायगुडेजी ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तर या भरगतच्या कार्यक्रमामध्ये आपण सोलापूरकर मंडळीने माझ्या पाठीशी पहिल्यांदाच अध्यक्षपदाची मी धुरा सांभाळत आहे. कमी अधिक काय झालं, 2 शब्द पुढं झाले तर पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण सांभाळून घ्यावं. कारण सोलापूरची परंपरा खूप मोठी आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं, प्रत्येकाच्या साहित्याचा आढावा घेणं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तो भविष्यात मनोरमा साहित्य मंडळ निश्चितपणे घेईन अशी खात्री या ठिकाणी मी देतो. आणि समस्त सोलापूरकरातील जे आमची जुनी साहित्यिक मंडळी आहेत, मग कवी कुंजीवरे असतील, राम जोशी असतील, दत्ता हलसीकर असतील, फडकुले साहेब असतील, श्रीराम पुजारी असतील, गोमा पवार साहेब असतील, कुणाचा नामोल्लेख आपण या ठिकाणी असं म्हणून राहतो म्हणून नाही, पण वेळेचं औचित्य म्हणून या ठिकाणी जरी बाजूला राहत असलं, रवी देशमुख असतील, निशिकांत ठक्कार असतील, या प्रत्येकाच्या या वाटचालीचा आढावा
या साहित्य संमेलनामध्ये जिथं जिथं शक्य आहे तिथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुन्हा एकदा माझं हे लांबलेलं प्रास्ताविक मी संपवतो आणि आपला विनंती करतो की हे साहित्य संमेलन मनोरमा परिवाराचं साहित्य संमेलन नाही, तर हे सोलापूरकरांना वाहिलेलं साहित्य संमेलन आहे. कारण मनोरमा हे आईचं नाव आहे आणि आईच्या नावामध्ये कुठलाही मीपणा, अहंकार, भेदभाव त्या ठिकाणी नाही. माझी कविता आहे, आईच्या प्रेमात राजकारण नसतं. आईच्या प्रेमात राजकारण नसतं. बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं. तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं असतं. तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं असतं. कुठलाही मनोरमा परिवार घडवणारी सोलापूरची साहित्यिक परंपरा ही मनोरमा या नावाने जाते, एवढंच या ठिकाणी औचित्य आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.